गई इंदिये सुखाए जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्जती पाना सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजुआ सव्वे गहना दियेण भणिया कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपण सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि याच्यामध्ये आमची दर्शन मार्गणा सुरू आहे. दर्शन मार्गणेचे 4 भेद आहे. चक्षु, अचक्षु, अवधी आणि केवल दर्शन. त्यापैकी चक्षु दर्शन आपण बघितलं की चक्षु इंद्रियांनी होणाऱ्या ज्ञानापूर्वीचा सामान्य प्रतिभास, त्याला आपण चक्षु दर्शन असं नाव दिलेलं आहे. आणि आज आपण बघतो आहे आता अचक्षु दर्शन. अचक्षु दर्शन तर आम्हाला चक्षु सोडून बाकीचे इंद्रिय आणि मन यांनी होणाऱ्या ज्ञानापूर्वीचा सामान्य प्रतिभास याचं नाव असणार आहे अचक्षु दर्शन. आपण डिटेल अचक्षु दर्शनाची व्याख्या बघितली की त्या बहिरंग द्रव्येंद्रियाचं अवलंबन पाहिजे, अंतरंग त्याचा क्षयोक्षम पाहिजे, ही सगळी आपण कारणं बघितलेली आहे. आता आम्ही चार्ट लावणार आहे अचक्षु दर्शनामध्ये. अचक्षु दर्शनाचा विचार करत असला तर आम्हाला स्पर्शनेंद्रियापासून अचक्षु दर्शन पाहावं लागतं. म्हणजे एकेंद्रिय जीवाला देखील स्पर्शनेंद्रियांनी होणारं अचक्षु दर्शन आहे. म्हणजे अचक्षु दर्शन हे सर्व संसारी जीवांना नियमाने असणारच आहे. चक्षुदर्शन असेल नसेल, चक्षुदर्शनात ऑप्शन आहे. चतुरेंद्रियापासूनच्या जीवांना चक्षुदर्शन राहील, अवधी दर्शन अवधी ज्ञानाच्या पूर्वी राहील, सगळ्याच जीवांना राहणार नाही. अवधी दर्शन संधी पंचेंद्रिय जीवांनाच राहू शकेल. केवल दर्शन केवल ज्ञानींनाच राहू शकेल. पण हे अचक्षु दर्शन म्हणजे कितीही म्हटलं दर्शनावरण कर्मावर आवरण टाकल्या गेलेला आहे तरी देखील हा या गुणावर संपूर्णतः आवरण टाकायला कोणतंही कर्म सक्षम नाही. पहिल्यांदा तर चक्षु अचक्षु दर्शनाच्या माध्यमातून आम्हाला बोध करून घ्यायचा आहे की आमचा हा जो दर्शन ज्ञान अणुजीवी गुण आहे या गुणावर संपूर्णतः या गुणाचा विघात करेल असं कोणतंही सामर्थ्य अशा कर्मात नाही आहे. आणि ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माच्या उदयामध्ये सुद्धा ज्ञान गुणाला आणि दर्शन गुणाला विपरीत करण्याचं सामर्थ्य नाही. ज्ञानावरण कर्मामध्ये देखील ज्ञान गुणाला विपरीत करण्याचं सामर्थ्य नाही. दर्शनावरण कर्मामध्ये देखील आमचा अवलोकन स्वभाव नष्ट करण्याचं सामर्थ्य नाही. असं आम्हाला ही आमची संपत्ती आहे. या संपत्तीच्या माध्यमातून ही आज थोडी असेल पण याच्याच माध्यमातून आम्ही केवल ज्ञानाची प्राप्ती करू शकतो. हा महत्वाचा बोध या अचक्षु चक्षु दर्शनाच्या माध्यमातून आम्हाला घ्यायचं आहे. म्हणून हे दर्शन सर्व संसारी जीवांना 12व्या गुणस्थानापर्यंत असणारच आहे. आता आपण चार्ट लावू. गती किती राहतील अचक्षु दर्शनामध्ये? चारी गती राहतील. हो. इंद्रिय पूर्ण 5 म्हणजे एकेंद्रियापासून पंचेंद्रियांपर्यंत. एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत राहतील. काय सगळ्याच राहतील माता इथे. षटकाय 5 स्थावर काय प्लस 1 त्रसक काय. पण हा योग किती राहतील? पूर्ण 15. सगळे योग राहू शकतात. चक्षु 4 मनाचे 4 वचनाचे आणि 7 कायेचे देखील. हा वेद 3 राहतील. तिन्ही राहतील. कशाय? सगळे
25. सगळे राहतील. 25ही कशाय राहतील. ज्ञान तर केवळ ज्ञान सोडून सगळे आहे ना. 3 कुज्ञान, हो, केवळ 3 ज्ञान सोडून सुज्ञान सगळे आणि आहे. 1 मनप्रिय. त्याच्यामुळे 4 आणि 3 हो. 7 ज्ञान राहतील. संयम सगळे 7ही. संयम पण सगळे राहतील. 7ही संयम राहतील. हो, सगळे आहे. दर्शन अचक्षु दर्शन आता एक स्वकीय. स्वकीय. अचक्षु दर्शन स्वकीय. लेशा साही साही लेशा. भव्य दोन्ही राहतील. भव्य भव्य भव्य. दोन्ही आहे. सम्यक्त्व पण सगळे राहतील. साई पण हा, सगळे सम्यक्त्व आहे. इव्हन म्हणजे द्वितीयोपशम सम्यक्त्व पण असू शकतं. संज्ञी दोन्ही राहतील. दोन्ही संज्ञा संज्ञा दोन्ही आहे. आहारक दोन्ही पण राहतील. दोनही आहे. हा. गुणस्थान 1 ते 12. 12व्या पर्यंत 1 ते 12. जीव समास सगळेच. सगळे सगळंच 19 लागतंय. पण सगळ्यात सोपा हा, चार्ट आहे सगळे हा. आता पर्याप्ती साही काही प्राण प्राण पण दाही तसे सामान्य पेशेने दाही काही आहे. संज्ञा चारी पण 4ही. उपयोग 7 आणि 8. 8 हा, एक दर्शनोपयोग आणि 8. 7 ज्ञानोपयोग. ध्यान ध्यान ज्ञानही आता 14 2 शुक्ल ध्यान सोडून सगळे 14 13व्यातले 2 ते बरोबर. 13व्या 14व्या. 13व 14व्यातलं सोडून बाकी 14 ध्यान राहतील. आश्रव 57 पूर्ण 57 प्रकारचा. जाती सगळे 84 लाख. चारी गती संबंधी 84 लाख कुल पूर्ण पण चारी गती संबंधी आणि कुल पण 199 कुल कोटी कुल कोटी राहतील. भाव भाव लावताना औपशमिक लावायचे. सम्यक्त्व चारित्र्य दोन्ही असेल. लावायचे. दोन्ही लावायचे. आहे. दोन्ही होईल. शाईक फक्त सम्यक्त्व असेल नाही, दोन्ही चारित्र्य पण राहील. शाईक चारित्र्य पण राहू शकतं त्या जीवाला. 11-12 म्हणून 11-12 पर्यंत जाणार आहे की नाही तो. 12 पर्यंत आहे म्हणजे शाईक शपक श्रेणी आरोहण करत आहे. म्हणून शाईक चारित्र्य पण राहील. शायक क्षमिक 4 सुज्ञान 3 कुज्ञान 1 दर्शन. त्याच्यानंतर आता इथे सामान्य लावा. 3 दर्शन. 3 लावायचे. भाव लावताना 3 लावून टाकायचे. अच्छा. 5 3 लब्धी. दर्शन 5 लब्धी राहतील. सम्यक्त्व पण राहील. नंतर देश संयम पण राहील आणि सकल संयम पण राहील. सकल संयम म्हणजे क्षायक क्षमिक भाव पण 18 सगळे पण भाव पूर्ण 18 आहेत. सगळे आहेत. औदैक भाव ते पण सगळेच सगळेच राहतील ना. असतील. 4 गती सगळेच आहे. सगळेच असतील. 4 गती आहे. 4 सगळंच आहे. ठोकर मानानी 4 गती. 4 म्हणजे सगळ्या जाती सगळे कुल आणि काय जीव समाज सगळे असेल की सगळे भाव बहुताक लागतातच. म्हणून सगळे भाव राहतील आणि पारिणामिक पण 3ही भाव राहतील. हा, आता प्रश्न पाहू. अचक्षु दर्शन में ध्यान म्हटलं ताई. इथं ध्यान म्हटलं तर 2 शुद्ध ज्ञान कसे काय येईल. तो एकेंद्रिय जीव असेल तर त्याला 2 शुद्ध ज्ञान नाही एकेंद्रिय नाही. एकेंद्रिय जीवाच्या अपेक्षेने तर मग फक्त त्याला आर्तरौद्रच राहील. एकेंद्रिय जीवाला ध्यान. पण या ठिकाणी अचक्षु दर्शन कोण कोण वाला आहे. आपल्यालाही अचक्षु दर्शन आहे की नाही. सौदी जीवाच्या अपेक्षेने दर्शन आहे. सगळ्या जीवांच्या अपेक्षेने पाहिलं तर अचक्षु दर्शन कुठपर्यंत आहे. 12व्या पर्यंत आहे. 12व्या पर्यंत. त्यापर्यंत म्हणून लावायचे. जर समजा आम्ही विवक्षित घेतलं अचक्षु दर्शन वाले 3 इंद्रिय पर्यंतचे जीव लावले. 3 इंद्रिय पर्यंतच अचक्षु दर्शन लावले तर आम्हाला बरेच बदल करावे लागते. मग गती एकच लागते. तिर्यंच गती. मग 4 गती लागतच नाही. तिर्यंच गतीच लागते. मग आम्हाला षटकाय पण नाही लावता येत. त्यामध्ये 5 सावरकाईक आणि परत 3 इंद्रियापर्यंतचेच म्हणजे त्रसजीव लावावे लागतात. सगळे येतात म्हणून. नंतर इंद्रियामध्ये आम्हाला कमी लावावी लागते. 3 इंद्रियापर्यंतच लावू शकतो.
मग वेग पूर्ण पण कमी चार्ट लागतो. आपल्याला बदलावा लागतो. हा. म्हणून हा सामान्य अपेक्षेने लावलेला आहे. विशेष हा. अपेक्षेने पाहायचा असेल तर मग नपुंसक वेदच लावावा लागतो. मग चार मनाचे योग लावता येत नाही. कायेचा आपल्याला कोणता लावावा लागतो? औदारिक मिश्रण कर्मानच लावावे लागतात. खूप बदल करावे लागतात. मग आपण ती विवक्षा नाही लावली इथे, सामान्य पाहिला. हो, ठीक. हा, म्हणून अचक्षु दर्शन में किस किस इंद्रिय संबंधी दर्शन ग्रहण करना चाहिए. अचक्षु दर्शनामध्ये कशा कशाचं दर्शन आम्ही ग्रहण केलेलं आहे. अचक्षु दर्शनाची व्याप्ती किती मोठी आहे. तर चक्षुदर्शन सगळे चक्षु सोडून बाकीच्या 4 इंद्रिय आणि मन या संबंधीचं जे दर्शन आहे त्या सगळ्यांना आम्ही एक साकल्याने अचक्षु दर्शनामध्ये गर्भित केलेलं आहे. विवक्षा पाहायची असेल तर आम्ही स्पर्शनेंद्रिया संबंधी अचक्षु दर्शन अशी लावू शकतो. म्हणजे बारीक अजून जायचं असेल तर आम्ही कुठपर्यंतही जाऊ शकतो, ती लावू शकतो आपण. पण समजा पाहायचं नाहीये आम्हाला तर आम्हाला एक साकल्याने टाकलं की या सगळ्यांना अचक्षुदर्शन ही कॉमन संज्ञा त्यांनी टाकलेली आहे. 5 दर्शनों के लिए एक अचक्षुदर्शन नाम क्यों दिया है. मग त्यांनी प्रश्नच विचारला की या 5 साठी एकच अचक्षुदर्शन का सांगितलं. बा स्पर्शनेंद्रिय संबंधी सगळ्या या संबंधी एकच त्यांना सांगायचं का वाटलं. अलग अलग का नाही सांगितले. बा प्रश्न कळला नाही. प्रश्न नाही कळला. हा, हे पहा 5 दर्शनांच्यासाठी एक अचक्षुदर्शन वापरलं. म्हणजे स्पर्शनेंद्रियांनी होणारं दर्शन, रसनेंद्रियांनी, या सगळ्यांसाठी एकच नाव वापरलं ना अचक्षुदर्शन. मग हे का वापरलं नाव अचक्षुदर्शन. मग प्रत्येकाच्या वेगवेगळं नाव का नाही सांगितलं बा, असा त्यांचा प्रश्न आहे. काय उत्तर राहील. एक तर आमचं उत्तर थोडं पुस्तकापेक्षाही वेगळं राहू शकते आणि जे आम्हाला तत्वार्थ सूत्रात आम्ही शिकलो पण आहे. एक तर आम्ही असं म्हणू शकतो की चक्षुदर्शन हे कसं आहे, प्राप्यकारी आहे. हा शब्द गेलाय. मन आणि चक्षु ही 2 इंद्रिय, मनालाही म्हटलंय त्या ठिकाणी, मन आणि चक्षु ही 2 इंद्रिय अप्राप्यकारी आहे. आणि बाकीची इंद्रिय कशी म्हटली, प्राप्यकारी म्हटल्या जातात. नाही, 4 इंद्रिय प्राप्यकारी म्हटल्या जातात. प्राप्यकारीचा अर्थ इंद्रिय आणि पदार्थ यांचा सन्निकर्ष झाल्यानंतर आम्हाला त्याचं ज्ञान होणार आहे. पण चक्षु आणि मनाच्या बाबतीमध्ये मात्र सन्निकर्षाची गरज नाही. दुरून देखील आम्हाला वस्तूचं दर्शन होतं. हा एक भाग. आता आम्ही तत्वार्थ सूत्रात शिकलो. तत्वार्थ सूत्र त्या दृष्टीने त्यांनी तिथे सांगितलं की त्याला एक चक्षु, पण इथे आता मनात पण अचक्षु दर्शन आहे. तिथे मनाला प्राप्यकारी इंद्रियामध्ये टाकलेला आहे, अप्राप्यकारी मध्ये टाकलेला आहे आणि बाकीला प्राप्यकारी मध्ये टाकलेला आहे. आता इथे अचक्षु दर्शन नाव देण्याचं कारण असे आहे की त्यांनी हे म्हटलं, वाचतेच पहिल्यांदा, इन 5 दर्शनों की परस्पर में प्रत्यासक्ती है. म्हणजे यांचा जवळचा संबंध आहे. एक समान त्यांच्यामध्ये गुणधर्म आम्हाला दिसतात. जसं स्पर्शनेंद्रिया संबंधीच्या अचक्षु दर्शनात आम्हाला जाणवतं तसंच रसनेंद्रिया संबंधी पण जाणवतं. म्हणजे ही जी दर्शन आहे 5 दर्शनों के लिए एक अचक्षु दर्शन नाम दिया है. उस प्रत्यासक्ति को कहते हैं. ती प्रत्यासक्ती कोणती आहे, निकटता कोणती आहे किंवा त्याच्या समानता कोणती आहे. विषयी से पृथकभूत अतएव स्व और पर को प्रत्यक्ष होने वाले ऐसे चक्षु दर्शन के विषय के समान उन 5 दर्शनों के लिए विषयों का दूसरे के लिए ज्ञान कराने का कोई उपाय नहीं है. इनकी समानता 5 ही दर्शनों में है, यही उसमें प्रत्यासक्ती है. म्हणजे हा प्रश्न लक्षात घ्या की इंद्रियांच्या म्हणजे चक्षु इंद्रियाच्या माध्यमातून आम्हाला स्वपर अशा प्रकारचं दर्शन करता येऊ शकतं. स्वपर. परंतु 5 बाकीच्या 4 इंद्रिय आणि मनाच्या संबंधामध्ये आमचं जे दर्शन आहे ते स्वपर्यंत सीमित आहे.
परामध्ये ते जात नाही. आणि म्हणून ही समानता असल्यामुळे त्याला आम्ही एक समान याच्यामध्ये टाकलं, अचक्षुदर्शन नावामध्ये टाकलं. ही समानता पाहिली. म्हणजे नेत्र इंद्रियाच्या माध्यमातून स्वपर अवलोकन करण्याची शक्ती जीवाची आहे. आणि बाकीच्या इंद्रिय, जसं ज्ञानाच्या बाबतीत म्हटलेलं होतं की सगळी ज्ञान ही स्वार्थ प्रमाण आहे. आठवतं? किती ज्ञान स्वार्थ प्रमाणाला अनुषंगून प्रश्न आला, म्हणून त्याचा आपण थोडा खुलासा पाहू. 5 ज्ञानाला सम्यक ज्ञान अशी संज्ञा आहे. मतिश्रुत अवधी म्हणपरे केवळ. या 5 ज्ञानांपैकी किती ज्ञान स्वार्थ प्रमाण आहे आणि किती परार्थ प्रमाण आहे? 2 परार्थ आहे. 2 परार्थ आहे. अजून दुसरं कोणतं उत्तर? 4 ज्ञान स्वार्थ प्रमाण आहे. फक्त श्रुतज्ञान हे परार्थ आणि स्वार्थ प्रमाण आहे. स्वार्थ प्रमाण याचा अर्थ फक्त स्वला ज्ञानात होण्यायोग्य. आम्ही जे काही सांगतो आहे हे कोणत्या ज्ञानाच्या माध्यमातून? श्रुतज्ञानाच्या माध्यमातून. नय भेद कशाचा? केवळ श्रुतज्ञानाचा. बाकी 5ही ज्ञान स्वार्थ प्रमाण आहे आणि श्रुतज्ञान स्वार्थ आणि परार्थ रूप आहे. आठवलं प्रकरण? स्वार्थ परार्थ रूप. कोणतं? श्रुतज्ञान. कारण आम्ही जे काही एकमेकांना समजून सांगू शकू, एकमेकांशी बोलू शकू, हे कोणत्यानी? श्रुतज्ञानानी. मतिज्ञानाने आम्ही आमचं स्वसंवेदन ज्ञान करू शकतो, मतिज्ञानाने आम्ही जाणू शकतो, पण मतिज्ञान दुसऱ्याला सांगता येत नाही. अवधी ज्ञान दुसऱ्याला सांगता येऊ शकत नाही. अवधी ज्ञानी मुनी देखील दुसऱ्याला सांगतील ते श्रुतज्ञानाने. म्हणून 4 ज्ञान ही स्वार्थ प्रमाण म्हटल्या गेली, 1 ज्ञान परार्थ रूप म्हटल्या गेलं, श्रुतज्ञान. त्याप्रमाणे इथे देखील चक्षुसाठी हे लावलेलं आहे की चक्षु इंद्रियांनी होणारं अवलोकन हे स्वपर अर्थ प्रमाण आहे. आणि बाकीच्या 4 इंद्रियांनी फक्त स्वला जाणण्याचं म्हणजे स्वचं अवलोकन होण्याचं कार्य होते. ही त्याच्यामध्ये समानता आहे. ते दाखवता येत नाही, ही समानता आहे. आणि म्हणून त्या 5ही दर्शनाला म्हणजे कोणत्या कोणत्या? स्पर्श, रस, गंध, कर्ण आणि मन. या 5हीच्या दर्शनाला मनाचं कसं? मनाचंही तसंच. मनाने आम्ही जाणलं, पण दुसऱ्याला सांगायचं असेल तर नाही सांगू शकत आम्ही मनाने. मनातलं तर सांगतो. मनातील सांगतो तर त्याला भाषा लागली आम्हाला आणि श्रुतज्ञान लागलं. श्रुतज्ञानाशिवाय आम्ही बोलू शकत नाही. मनातलं सांगा की कुठलंही सांगा, कशा मनात विचार आला, पण तो विचार व्यक्त कशाने झाला? श्रुतज्ञानाने. कारण त्यातच शक्ती आहे सांगण्याची, है ना? श्रुतज्ञानातच सांगण्याची शक्ती आहे, दुसऱ्या कोणत्याही ज्ञानात सांगण्याची शक्ती नाही. म्हणून नय आणि प्रमाण हे भेद फक्त श्रुतज्ञानात बसले. बाकीच्या ज्ञानात लावला का नय भेद? नय कशाचा भेद सांगितला? केवळ श्रुतज्ञानाचा. हे 4च जुळते ना इथे. जे आता फील आपण करू शकतो तेच चक्षु दर्शन आहे ना. तर जसं स्पर्शाने जाणलं, रसाने जाणलं, घ्राणनी जाणलं किंवा जाणलं नाही, अवलोकन केलं, सामान्य प्रतिभास अनुभव. आणि मनाने काय केलं मग? मनाने विचार केला. मनाने विचार केला. आणि मन कसं आहे माहितीये? आत्मानुशासन ग्रंथामध्ये मनाला नपुंसक लिंगधारी म्हटलेलं आहे. मन हे असं आहे, हे व्यभिचारी आहे. मन हे कोणत्याही इंद्रियासोबत आहेच, आणि ज्याला इंद्रिय नाही त्याचंही विचार आहे. श्रुतज्ञानाने तो विचार नाही करणार. श्रुतज्ञान आहे त्याचा विचार, म्हणजे मनासारखा नाही म्हणत, पण चांगलं वाईट हे तर तो जाणू शकतो. स्वतःच्या इंद्रियापुरतं तो जाणू शकतो. हेच त्याचं श्रुतज्ञान आहे. तिथे कसं आहे? मन आहे म्हणून आम्हाला वाटतं की आमचं सगळं कार्य मनाने चाललेलं आहे, आणि ज्यांच्याजवळ मन नाही त्यांचं कार्य रुकलंय का? त्यांचंही कार्य सुरू आहे, व्यवस्थित सुरू आहे. आमचं तरी मनाने अडथळा आणतो, आम्हाला तरी इष्टनिष्ट खूप तीव्र प्रमाणात होतात. त्यांचं तर अगदी सुचारू रूपाने सुरू आहे एका दृष्टीने पाहिलं तर.
आणि मनही जो अभिव्यक्त मन करणार आहे ते कशाने करणार आहे? श्रुतज्ञानाच्या माध्यमातून. कारण त्याचंच ते सामर्थ्य आहे, बाकी कोणत्याही ज्ञानामध्ये व्यक्त होण्याचं सामर्थ्य नाही. क्लिअर? यावर आहे का काही प्रश्न? तर असं या ठिकाणी हा भाग घेतलेला आहे विशेष. प्राप्तकारी आणि अप्राप्तकारी याच्यामध्ये सांगितलं की पदार्थ आणि इंद्रिय यांचा सन्निकर्ष. तर ते म्हणजे जसं आता आपण कसं लावायचं? स्पर्शनेंद्रियाचा आपल्याला स्पर्श झाल्यावर म्हणजे आमचं स्पर्शनेंद्रिय आणि वस्तू यांचा जेव्हा सन्निकर्ष झाला तेव्हा आम्हाला ज्ञान झालं. पण डोळ्याच्या बाबतीत असं नाही आहे. जे घ्राणेंद्रियांनी पण आमचे सुगंधाचे परमाणू आमच्या नाकापर्यंत पोचले. रसना इंद्रियाच्या माध्यमातून आम्ही रसनेंद्रियावर पदार्थ ठेवल्यावर स्वाद आला. कर्णेंद्रियाचे पण ते जे काही स्वर आहे ते आमच्या कानावर आदळले म्हणजे कर्णेंद्रिय. तसं डोळ्याचं नाही आहे. यावर आमचं खूप वादही म्हणजे झाले, बरीच चर्चा झाली यावर की डोळ्यांचे देखील ते वर्णाचे परमाणू आमच्यापर्यंत पोचतात वगैरे सगळं झालं आहे. परंतु त्यामध्ये आणखी एक विशेषता ज्यावेळेला आमची चर्चा झाली त्यावेळेला लक्षात आलं की बाकीच्या इंद्रियांनी डायरेक्ट आम्हाला स्पर्शनेंद्रियांनी डायरेक्ट स्पर्श करून आम्ही ज्ञान करतो. पण चक्षु इंद्रियाच्या माध्यमातून जरी वर्णाचे परमाणू चक्षु इंद्रियापर्यंत पोहोचत असेल तरी आमच्या चक्षुमध्ये त्याची उलटी प्रतिमा पडते. या दृष्टीने पण त्याला प्राप्यकारी अप्राप्यकारी म्हटलेलं आहे. आणि मनाचं तर प्राप्यकारी व्हायचा संबंधच नाही, कारण मनाला तर कोणताच पदार्थ स्पर्श करूच शकत नाही. म्हणून मन तर अप्राप्यकारी आहे हे तर निश्चित आहे. आणि डोळ्यांच्या बाबतीत पण ही आमची चर्चा झालेली आहे आणि त्यातून निष्कर्ष हाच आम्ही निघाला किंवा काढला की जरी वर्णाचे परमाणू आमच्यापर्यंत पोचत असतील, आमच्या रेटिनावर येत असेल, तरी देखील ती प्रतिमा जशी आहे तशी आमच्या बाहुलीमध्ये प्रतिबिंबित होत नाही. ती उलटी प्रतिमा प्रतिबिंबित, ते डायरेक्शन बदलून. त्यांनी काय फरक म्हणून त्याला त्या ठिकाणी अप्राप्यकारी म्हटलं ना. मग ते आमच्या आगमात त्यांनी त्याला आपली झाली आहे ना याच्यावर चर्चा झाली आहे म्हणूनच मंदिरात. हा म्हणूनच हाच निष्कर्ष आपण शेवटी काढला. शेवटी ती आपल्याला आगमही प्रमाण ठेवायचं आहे. हा, आगमही आपल्याला प्रमाण ठेवायचं आहे आणि विज्ञानही आपल्याला जोडायचं आहे. म्हणून आपण हा निष्कर्ष त्या ठिकाणी बघितला. अजून याच्यावर काही संशोधन झालं पुढे मागे तर काही आणखी निघू शकेल. तोपर्यंत आपण हे लक्षात ठेवूया. समजा गंधाचं ज्ञान झालं तरी कसं, जरी घ्राणेंद्रियांनी ज्ञान आपल्याला म्हणजे त्या डायरेक्ट पोचलं आपल्यापर्यंत, ते गंधाचे परमाणू आपल्यापर्यंत पोचले, पण तो सुगंध आहे की दुर्गंध आहे हे ज्ञान तर आपल्याला मनानेच होणार आहे ना. हो, मनाने नाही. ज्ञान मन करत नाही, ज्ञान आत्म्यानी झालं. म्हणजे आपण हे मनानेच जाणू शकणार आहे ना की सुगंध आहे किंवा दुर्गंध आहे. नाही, हा घ्राणेंद्रियाचा विषय आहे. मन त्याच्यात हे ठरवेल की हा सुगंध तुला हवासा आहे, दुर्गंध नकोसा आहे, हे मन ठरवेल. पण ज्ञान जे झालं ते घ्राणेंद्रियांनी झालं आम्हाला. सुगंधाचं दुर्गंधाचं ज्ञान जे झालं ते कारण बाकी इंद्रिय समर्थ नाही. प्रत्येकाचं कार्य निश्चित आहे. जसं काल आपण बघितलं की डोळ्यांनी आम्हाला काय दिसला? फक्त रंग दिसला, बाकी काही दिसलं नाही. आकार आणि रंग एवढं ज्ञान आम्हाला चक्षु इंद्रियांनी झालं. आपण आता मुंग्या झाल्या तिथे आपण हळद छिडकतो, तर त्याचा वास त्यांना येतोच की नाही, आणि त्या दूर पळतात की नाही. म्हणजे मन नाही तरी मन नाही होऊ लागलं ना. म्हणून तर म्हटलं त्यांच्या शरीराला जे प्रतिकूल आहे त्याचा तर ते प्रतिकार करतीलच. तेवढं तर ज्ञान त्यांना आहेच ना स्वतःच्या शरीराविषयीचं. पण ते ज्ञानानेच होते, म्हणजे मनाने नाही, मनाची आवश्यकता नाही. मनाची आवश्यकता नाही. मला तेच म्हणायचं की ज्या इंद्रियाचं कार्य जे निश्चित आहे ते त्याच इंद्रियांनी होणार आहे. बाकीच्या इंद्रियांनी ते कार्य होत नाही, मनाचंही ते कार्य नाही आहे.
मग आता समजा आपण असं म्हटलं की मतिज्ञान जे आहे ते 5 इंद्रिय आणि मनाने होते अशी आपण व्याख्या करतो. मग आता जर 5 इंद्रियांनी सगळं ज्ञान होते तर मग मनाने काय ज्ञान होणार आहे? मनाने म्हणून आपण व्याख्या पाहताना मनाची व्याख्या पाहिली आहे. जर मानसमती ज्ञान आहे, मानसमती ज्ञानात 5 इंद्रियाचे नियत विषय आहे. त्या नियत विषयाला मतिज्ञान त्या इंद्रियाच्या माध्यमातून जाणतात. परंतु मन मात्र मूर्तिक आणि अमूर्तिक पदार्थांनाही जाणू शकतं. अमूर्तिक पदार्थाला इंद्रिय जाणू शकतात. आत्म्याचं ज्ञान, धर्मद्रव्याचं ज्ञान इंद्रियाच्या माध्यमातून होते नाही, मनाच्या माध्यमातून होते. हे आत्म्याचं ज्ञान करायचं असेल म्हणून सम्यक दर्शन ज्याला होतं तो जीव संज्ञीच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आत्म्याचं ज्ञान त्याला होऊच शकत नाही. कंडिशन आहे आमची. बाह्य कारणामध्ये सांगितलं ना की तो संज्ञी पाहिजे. बा का संज्ञी पाहिजे? कारण त्याशिवाय आत्मा, प्रायमरी ज्ञान आत्म्याचं हे त्याला मनानेच होणार आहे. म्हणजे मनाचा विषय जो आहे तो मूर्तिक पण आहे, अमूर्तिक पण आहे. आणि जसं आता मी म्हटलं की मनाला नपुंसकलिंगी म्हटलेला आहे, तो प्रत्येक इंद्रियासोबत असतोच. स्पर्शनेंद्रियाने जाणलं तो तिथे गेलाच पाहिजे. सगळ्या इंद्रियासोबत तो जातो आणि त्याचा स्वतंत्र विषय पण आहे. त्याचा विषय आहे सूक्ष्म, दूरवर्ती पदार्थ, भूतकालीन पदार्थ, भविष्यकालीन पदार्थ हे जाणणं हे त्या मनाचं कार्य आहे. आम्हाला स्मृती म्हणजे भवाचं आठवू शकतं, जाती स्मरण होऊ शकतं का? मन आहे म्हणून. म्हणजे मनाचं कार्य कितीतरी मोठं आहे. आज आम्ही अकृत्रिम चैत्यालयांचं दर्शन घेऊ शकतो. कशाच्या माध्यमातून? मनाच्या माध्यमातून. सूक्ष्म, अंतरित, राम रावण होऊन गेले हे कशाच्या माध्यमातून आम्ही जाणू शकतो? मनाच्या माध्यमातून. आगमाचं ज्ञान आम्हाला होऊ शकतं. शास्त्रज्ञान, श्रुतम अनिंद्रियस्य हा विषय सांगितला. श्रुताचं ज्ञान होणं हे म्हणजे मनाचं कार्य आहे. इंद्रियासोबत तर ते असते, पण त्याचं स्वतंत्रही असं कार्य आहे. म्हणून आम्ही आत्म्याला जाणू शकतो, संज्ञी जीव. बाकी नाही जाणू शकत. ठीक आहे. म्हणून याचा हाही प्रश्न आलाय लक्षात. चक्षुदर्शनाबद्दल आता क्लिअर, बऱ्यापैकी क्लिअर झाली असेल आयडिया आताही. नंतरचा प्रश्न, क्या ऐसे कोई अचक्षु दर्शनी जीव है जिनको कभी मनपर्यय ज्ञान नहीं होगा? काही अचक्षुदर्शनी असे जीव आहे का की ज्यांना मनपर्यय ज्ञान होणारच नाही? भव्य नसतील ते. म्हणजे जे अभव्य आहे, दुरातिदूर भव्य आहे, जाणार नाही, त्यांनाही होणार नाही. 6व्या 7व्या किंवा अजून काय सांगितलं की जो मनपर्यय ज्ञान ज्याला होणारच नाही. पुढे घेतलेले आहे 2-3 त्यांनी. तर अभव्याला मनपर्यय ज्ञान होणारच नाही. अचक्षुदर्शन आहे पण होणार नाही. दुरातिदूर भव्य असेल त्याला होणार नाही. आणि आणखी सांगितलेले आहे काही वाचू आपण. मनरहित जे जीव आहे त्यांनाही नाही होणार. मनरहित वाल्यांना तर होतच नाही. त्यांना तर म्हणजे होणारच नाही ना, असंज्ञीपर्यंत होणारच नाही. कारण मनपर्यय ज्ञानी कोणाला होणार आहे? मुनींनाच होणार आहे. नाही, पण जसं आता आपण म्हणतो ना, हे या भावात नाही होणार पण पुढच्या भावात ते होतील, तर तिथे आपण एकेंद्रिय वगैरे लावू शकत नाही ना मनरहित. तर हे फक्त आपल्याला या म्हणजे अभव्यच लावा लागणार आहे ना. कारण आज एकेंद्रिय असलं तरी पुढच्या भावात ते एकेंद्रिय राहतीलच असं नाही ना. नाही, पण हे पहा, त्यांनी कसं विचारलं, अचक्षुदर्शनी सोबत मनपर्यय ज्ञान ही जोडी पाहायची आपल्याला. मग आता हे कुठे कुठे बसू शकते ते पाहू आपण. पहिल्यांदा तर वाचू आपण म्हणजे क्लिअर होईल. अभव्य तथा अभव्य समभव्य. हा तर कधी मोक्षाला जातच नाही. अभव्य समभव्य ज्याला दूर भव्य म्हटलेलं आहे, यांना अचक्षुदर्शनी जीवों को कभी मनपर्यय ज्ञान नहीं होगा. हे तर जीव नक्कीच आहे. यांना कधी पहिलंच गुणस्थान त्यांचं बदलू शकत नाही.
त्यामुळे मनपर्यय ज्ञान होण्याचा प्रश्न नाही. तथा मनपर्यय ज्ञान से रहित. आता काही जीव मनपर्यय ज्ञानाने रहित होऊनही क्षपक श्रेणी आरोहण करू शकतात. प्रत्येकच जीवाला मोक्षाला जाताना मनपर्यय ज्ञान झालंच पाहिजे किंवा अवधी ज्ञान झालंच पाहिजे असं कोणताही नियम नाही. आम्हाला आमचं मतिश्रुत ज्ञान जे आज आमच्या जवळ आहे तेही आमच्यासाठी आत्मिक ज्ञान करून देण्यासाठी पर्याप्त आहे. पटतंय की आज आमच्याजवळ जेवढं काही ज्ञान आहे तेवढंही ज्ञानाच्या माध्यमातून आम्ही आत्मिक ज्ञान करू शकतो. कारण अवधी ज्ञान आणि मनपर्यय ज्ञानाचा विषय रूपी पदार्थ आहे, ते आत्म्याला जाणू शकत नाही. म्हणून काही असेही जीव असतील की जे मनपर्यय ज्ञान ज्यांना प्राप्त होणार नाही, पण ते क्षपक श्रेणी आरोहण करतील आणि 12व्या गुणस्थानात पोचतील. अशा अचक्षुदर्शनी जीवों को भी कभी मनपर्यय ज्ञान नहीं होगा. नंतर पुढचं घेतलं, अरिहंत सिद्ध परमेष्ठी भगवंतों को भी कभी मनपर्यय ज्ञान नहीं होगा. आता तिथे तर मनपर्यय ज्ञानाचा केवल ज्ञानीच झाले आहे ते, त्याच्यामुळे त्यांना प्रश्न नाही. फिर भी उनका यहाँ ग्रहण नहीं किया होता क्योंकि उन्हें अचक्षु दर्शन नहीं है. आणि एकेंद्रियादि भव्य जीवों को अगले भवों में मनपर्यय ज्ञान हो सकता है. हा त्यांनी घेतला एक विषय की एकेंद्रियादि जे भव्य जीव आहे बा, कदाचित ते मनुष्य पर्याय धारण करतील, मुनी पर्याय धारण करतील. भव्य असल्यामुळे ते मुनी बनतील आणि ते मुनी बनल्यानंतर त्यांना मनपर्यय ज्ञान पण होऊ शकेल. नंतरचा प्रश्न, अचक्षुदर्शनी. आपण असंही म्हणू शकतो ना, आहारक वृद्धी किंवा आहारक द्विक जेव्हा असतं तेव्हाही मनपर्यय नसेल, तेव्हाही मनपर्यय ज्ञान तर नाही, पण अचक्षुदर्शनासोबत घेतलाय. कसा प्रश्न है कि क्या ऐसे कोई अचक्षुदर्शनी जीव है जिनको कभी कभी म्हटलं मनपर्यय ज्ञान नहीं होगा. तर त्यांनाही नाही होणार. आहारक द्विक वाल्यांना, परिहार विशुद्धी वाल्यांना त्यांनाही नाही होणार. ते घेतलं नाही याच्यामध्ये, हरकत नाहीये ते पण घ्यायला. अचक्षुदर्शनी क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टि जीवों के संयम मार्गनामे से कितने संयम हो सकते हैं. क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टी आहे त्या जीवाला संयम मार्गणेचे किती भेद संभवू शकतात. संयम असेल, 500 गुणस्थान असेल, हे 4 ते 7 गुणस्थान आहेत. म्हणजे असंयम आहे, संयमासंयम आहे, सामायिक, छेदोपस्थापना, परिहार विशुद्धी, 7 पर्यंतच घ्यायचे ना. बस 7 पर्यंत. कारण क्षायोपक्षमिक वाला पुढे तर चालू जाऊ शकत नाही, म्हणून 7 पर्यंतच. अचक्षुदर्शनी क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टि जीवों के 5 संयम हो सकते हैं क्योंकि क्षयोपक्षम सम्यक दर्शन के साथ अचक्षुदर्शन 4थे गुणस्थान से लेकर 7वें गुणस्थान तक ही पाया जाता है. कारण क्षयोपक्षमिक म्हटल्याबरोबर मर्यादा आली, 7च्या पुढे तो जाऊ शकत नाही. इसीलिए उनके 10वें गुणस्थान में होने वाला सूक्ष्म सांप्रदाय संयम और 11वें 12वें गुणस्थान में होने वाला यथाख्यात संयम नहीं पाया जाता. अर्थात उनके 5 संयम होते हैं, असंयम, संयमासंयम, सामायिक, छेदोपस्थापना आणि परिहार विशुद्धी. उद्याला पाहू बाकीचं पुढचं प्रकरण. इथे थांबू आपण. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्जायाणम, नमो लोये तव सावूणम. सर्वांना जय जिनेंद्र.